नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, बातमी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीची तुम्ही यावर्षी बोर्डाची परीक्षा दिलेली असेल, 2024ची बोर्ड परीक्षा तुम्ही दिलेली असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यासोबतच जर असे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, त्यांची मुलं 2025ची बोर्ड परीक्षा इथं देत असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे 2024ची बोर्ड परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि 2025ची बोर्ड परीक्षा देतील ते विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी बोर्डाकडून एक महत्त्वाचा नियम आलेला आहे. इथं काही बदल झालेला आहे, तो बदल मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला बोर्ड परीक्षेचे आणि महाराष्ट्रामधील एज्युकेशनल अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच म्हणजे पाहू शकता 10 मेला ही अपडेट आपल्या समोर आली आहे. अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर इथं सांगितलेलं आहे की छपाई महाग, 10वी 12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ. परीक्षा शुल्कामध्ये वाढ झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं आपण ऑफिशियली अपडेट पाहू शकतो. तसं आपण इथं खाली जातो, खाली आपल्याला सांगितलेलं आहे, पाहू शकता खाली इथं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. त्यानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. किती तुम्हाला नवीन फी लागणार आहे ते सांगतो, पण महत्त्वाचं पहा की असे विद्यार्थी आता जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 2024ची परीक्षा देतील. म्हणजे कोणते विद्यार्थी देतील, तर पुरवणी परीक्षा. म्हणजे आता 2024चा जो निकाल लागणार आहे 10वी 12वीचा, आणि त्यानंतर जे विद्यार्थी फेल होतील, ओके, काहींचे विषय जातील, तर त्यांना पुरवणी परीक्षा इथं द्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 2024मध्ये आणि 2025मध्ये जे रेग्युलर आता विद्यार्थी जे 12वीमध्ये आता गेलेले आहेत समजा, तर 2025ला ते परीक्षा देतील, तर त्यांच्यासाठी इथं फी इथं वाढवलेली आहे. किती फी वाढवलेली आहे मी तुम्हाला सांगतो. इथं पहा, ऑफिशियली अपडेट इथं आहे. आणि त्यासोबत महत्त्वाचं अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ शेअर केला नसेल, तर सर्व हे बाबी करून घ्या, कारण की महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती ऑफिशियली मिळत असतात. तर पाहू शकता परीक्षा शुल्कामध्ये कशा पद्धतीची इथं वाढ करण्यात आली आहे. पाहू शकता परीक्षेचा प्रकार 2023-24 आणि 24-25. ठीक आहे. इथं पाहू शकता नियमित आणि पुनर्परीक्षार्थींसाठी 420ची इथं काय केले, 470 रुपये केले. त्यानंतर श्रेणी सुधार इथं 880चे 930 रुपये केले. त्यानंतर पाहू शकता खाजगी विद्यार्थी अर्ज आणि नोंदणी 1210 ते 1340 रुपये एवढ्या पद्धतीची फी इथं केलेली आहे. म्हणजे 2023-24चे विद्यार्थी असतील त्यांना 420, 2024-25चे असतील तर त्यांना 470 रुपये, 23-24चे श्रेणी सुधार असतील तर 840 रुपये आणि 2025चे असतील तर 930 रुपये. ओके. आणि हे खाजगी विद्यार्थ्यांसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे विद्यार्थी समजा एखादा विषय गेला, 2 विषय गेले, ओके, तर तसे विद्यार्थी जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा देत असतील, तर त्यांच्यासाठी इथं हे परीक्षा फी इथं आहे. तुम्ही पाहू शकता खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार, पुनर्परीक्षार्थी किंवा नियमित जे असतील, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीची आता नवीन फी असणार आहे. तर ही अपडेट तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये पालक असतील त्यांनी शेअर करा, आणि त्यासोबत विद्यार्थी असतील तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.